जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत करा. ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून आपला बाप निघून गेला, आपली आई निघून गेली, नंतर कितीही रडला तरी डोळे सुद्धा पुसायला तुमचा बाप परत येणार नाही. बाप समजून घेण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं बघा. पण आजपर्यंत बाप कधीच कोणाला समजला नाही. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. कितीही रागावला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप रे बघा. आयुष्यात दादानो तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु गेलेला तुमच्या आयुष्यातून बाप आपल्याला कधी परत मिळवता येणार नाही बघा. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांना आपण म्हातारपणी विसरत असतो बघा. ऐका, पण आपलं कर्तव्य असतं की म्हातारपणी त्या आई बापाला आपण सांभाळलं पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बघा. ऐका, आणि मी कुठल्या पुस्तकातला कुठल्या चित्रपटातला बाप सांगत नाही कधी. जे माझ्या जीवनात अनुभव आले, नेमकं बाप गेल्यानंतर काय होतं काय होत नाही या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु गेलेला बाप तुमच्या आयुष्यात कधी परत येणार नाही. बाप आहे तोपर्यंत कधी आपल्याला कळालाच नाही बघा. आणि बाप गेल्यानंतर लोकाला कितीही तुम्ही अन्नदान करा, लोकाला कितीही तुम्ही सुंदर कार्यक्रम ठेवा, पण आहे तोपर्यंत आपल्याला त्या बापाला आपण कधी जपलं नाही, कधी सांभाळलं नाही, कधी त्या बापाजवळ गेलात, कधीतरी त्याला एखादी मिठी मारली नाही. गेल्यावर वाटतं की माणसं आहेत तोपर्यंत जपली असती तर चांगलं झालं असतं. दादांना विचारा, त्यांच्या आयुष्यातून त्यांचा भाऊ निघून गेला बघा. भावाभावात एकी असायला हवे दादांनो. आज माझे सुद्धा वडील जाऊन 1-1.5 वर्ष होत आले, पण भावातलं प्रेम काय असतं मला माहिती आहे बघा. माझ्या बापाच्या रूपानं माझा भाऊ माझ्या पाठीशी सातत्यानं उभा असतो. आज मी महाराज 2,500-3,000 हजार कीर्तन करायला लागलोय. पुढच्या वर्षीचे कीर्तन महाराज माझे बुक आहेत, लोकांनी घेतलेले आहेत. मी कीर्तन सुद्धा कोणामुळे शिकलं असेल, माझ्या भावामुळे शिकलं बघा. मी जिथं शिकायला होतो गुरुजी, किती आम्ही 60 विद्यार्थी होतो, 60 विद्यार्थ्यात फक्त एकटा कीर्तनकार झालेलो आहे मी. त्याच्या पाठीमागचा संघर्ष माझ्या भावाचा आहे. जे काही नोट्स दिल्या सगळं पाठ करून यायचं यश. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुला जेवायला देणार नाही. 4 वर्ष माझ्या भावाने माझं ताट धुल्यालंय, माझ्या भावाने माझे कपडे धुल्याले. 4 वर्ष तू फक्त शिक. कारण एवढे हालाकीचे दिवस काढले होते बघा. आम्हाला राहायला सुद्धा खाली सारवलेलं असायचं, बाजूने असे कुडं असायचं आणि वर पत्रे असायचे. लोक सुद्धा आमच्या आईवडिलाला म्हणायचे, बाबा एवढं गावाकडे एवढं सुंदर बंगला असून सुद्धा पोरत असल्या तिथे मागून आम्ही मधुकरी वगैरे आणायची खायची, मागून आणते पोरं तिथं टाकलंय याने. पण त्याचं आज स्वरूप खूप मोठं झालेलं आहे बघा. तुम्हाला सांगेल मी, जोपर्यंत आपल्या आयुष्यात आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत करा. ज्या दिवशी आपल्या आयुष्यातून आपला बाप निघून गेला, आपली आई निघून गेली, नंतर कितीही रडला तरी डोळे सुद्धा पुसायला तुमचा बाप परत येणार नाही. आजपर्यंत प्रत्येक कीर्तनामध्ये प्रत्येक व्याख्यानकाराने फक्त आई सांगितली दादा, पण बाप आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. बापाचं प्रेम काय असतं लेकावरती लेकीवरती मी तुम्हाला सांगेल. ऐका, आपल्या पायाला ठेस लागू द्या, आपण म्हणतो आई ग. त्याच रस्त्याने चालला ते एखादा मोठा आडून पडून साप आडवा गेला, आपण म्हणतो बापरे. त्या सापाने आपल्याला दंश केला असता तर आपला जीव गेला असता महाराज.
मोठमोठ्या संकटाला आपल्याला आपला बाप आठवेल, लहान लहान संकटाला आपल्याला आपली आई आठवेल बघा. हाताला थोडीशी जखम होऊ द्या, आपण म्हणतो आई ग. रस्ता ओलांडला, एखादं मोठं वाहन आलं, अचानक ब्रेक दाबला, मोठा आवाज झाला, आपला अपघात होणार होता, त्या ठिकाणी आपण म्हणतो बापरे. बाप समजून घेण्यासाठी खूप मोठं काळीज लागतं बघा. पण आजपर्यंत बाप कधीच कोणाला समजला नाही. पाहायला गेलं तर महाराज फोनवर नाव टाकल्याबरोबर माझे कीर्तन निघतात. टीव्हीवर एकही चॅनेल नसेल की त्या चॅनेलवर संपूर्ण कीर्तन सुद्धा महाराज टीव्हीवर आहेत. पण बापाला जो अभिमान असतो तो अभिमान दुसरं कोणाला नाही बघा. मी का सांगतोय तुम्हाला लक्ष देऊन ऐका. गेलेला बाप, गेलेली आई हे माणसं आपल्या आयुष्यात कधीच परत येणार नाहीत. कारण जोपर्यंत असतात तोपर्यंत आपल्याला कधी त्यांची किंमत कळत नाही. एका कवींनी गोड वर्णन केलं बघा. बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कळा, त्याच्या काळजात सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. आजपर्यंत प्रत्येक कवीने आई सांगितली, प्रत्येक कीर्तनकाराने आई सांगितली, परंतु आजपर्यंत बाप कोणाला कळाला नाही महाराज. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, साने गुरुजींनी श्यामचा बाप लिहिला नाही. साने गुरुजींनी श्यामच्या आईवर चित्रपट काढला, परंतु साने गुरुजींनी श्यामच्या बापावर चित्रपट काढला नाही. आजपर्यंत सगळ्याला आई दिसली, परंतु आजपर्यंत बाप कधी कोणाला दिसला नाही. बापाचं प्रेम लेकावरती किती असतं, लेकीवरती किती असतं हे आजपर्यंत कधी कोणाला कळालं नाही महाराज. जगात सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, गेलेला बाप कधी तुम्हाला मिळणार नाही. बाप कोणाला म्हणतात ऐका. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. कितीही रागावला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप रे बघा. आठवा तो प्रसंग. आयुष्यभर बाप कधीच रडणार नाही, पण एक दिवस असा असतो की त्या दिवशी तो बाप रडायला लागतो महाराज. ती वेळ असते स्वतःची लेक सासरी जाताना. दिवसभर एवढा राब 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 राबतो. आजपर्यंत बाप कधी रडला नाही, आजपर्यंत बापाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. त्या दिवशी बापाच्या डोळ्यात पाणी येतं ऐका. बाप नावाचं छत्र आपल्या डोक्यावरून एकदा का निघून गेलं महाराज, आयुष्य जगावं वाटत नाही बघा. कधी रडणारा न बाप, ज्या दिवशी तुम्ही सासरी चाललेले असतात त्या दिवशी बाप रडायला लागतो. मुलगी आईकडे जाते, आई बापाला शुगर बीपीच्या गोळ्या आहेत, तर मी गेल्यानंतर जेवण सुद्धा ते वेळेवर करणार नाही, त्यांची काळजी घे आई तू. मुलगी भावाकडे जाते, आजीला भेटते, आजोबाला भेटते, चुलत्याला भेटते, चुलतीला भेटते, पण त्या सगळ्या मंडपात त्या पोरीला तिचा बाप दिसत नाही. बाप कुठे असतो? कोणीतरी बघतं इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला लागले, तितक्यात त्यांना बाप दिसतो. तो बाप त्या मंडपामधल्या पत्रावळ्या उचलत असतो बघा. कोणीतरी हाक मारतं, धावत येतो, पोरी जवळ येतो, पोरीला एक कडकाडून मिठी मारतो आणि पोरीला म्हणतो, अगं बाई रडायला काय झालं, एवढा सुंदर सोहळा झालाय, तू रडायला लागलीस, रडू नको. पोरीच्या हाताला धरतो, गाडीमध्ये बसवतो, जावयासमोर जातो
आणि जावया समोर गेल्याबरोबर जावयाला म्हणतो, जावय बापू, तळ हाताच्या फोडाप्रमाणे मी माझ्या पोरीला जपलंय. पोरी करून जर कधी कुठल्या प्रकारची चूक झाली तर तिच्या बापाची चूक आहे अशी समजून घ्या. पोरगी लहान आहे, कधी काही चुकलं हुकलं असेल माफ करा तिला. आयुष्यभर बाप कधी कोणासमोर झुकलेला नाही, तो बाप त्या दिवशी जावयासमोर झुकतो, पोरी समोर रडत नाही बघा. तो बाप पोरी समोर रडत नाही. पोरगी सासरी गेल्याबरोबर घरात जातो, दरवाजा लावून घेतो, तोंडावर उशी ठेवतो, ढस 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 रडायला लागतो तो बाप. बाप समजून घ्यायला महाराज, बापाच्या ऋणातून उतराई व्हायचं जरी झालं तरी ते या जन्मात कधी शक्य नाही बघा. जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, परंतु गेलेला बाप कधी तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही माझं कीर्तन ऐकलंय का नाही मी तुम्हाला सांगणार नाही, परंतु या कीर्तनातून तुमच्या घरात जर तुमचा म्हातारा बाप जिवंत असेल, कधीतरी घरी जा, बापाची एक मिठी मारा, काही चुकलं असेल बाबा माफ करा. कारण एकदा का माणसं आपल्या आयुष्यातून निघून गेली, ही माणसं आपल्या आयुष्यात कधी परत येणार नाहीत बघा. ऐका.